करून घ्यायचे ओळखी करून देतो शिव पार्वतीचा पुत्र गणपती गजानन मित्र समोर आहे शिव पार्वतीचा पुत्र गणपती गजानन मग मी सुद्धा त्याला पुढे परकाले गंगा मातेचा पुत्र उन्मदास आमची ओळखी झाली त्यावेळी तुला आमचं नातं समजलं पण एकच आत्महत्याचा प्रश्न आहे हे जे काही करतोय का कशासाठी आणि कुणासाठी मातेच्या स्वाभिमानासाठी कोणता स्वाभिमान एकच का माझ्या मातेचं स्थान हे कैलासीचा देश व शंभो माते याच्या मस्तकी होतं पण माझ्या मातेला शिव शंभू महादेवांच्या मस्तकावर खाली उतरविण्याची प्रतिज्ञा ही पार्वती मातेनं केली होती आणि तो माझ्या मातेचा झालेला अपमान त्या अपमानासाठी झटणारे पुत्र या नात्यानं माझं कर्तव्य आहे पण गजानना काय केलं मला सांग तू इथं आलास कशासाठी याच्या मुळाशी कारण तू आहे आणि तू जे कर्तव्य करतोय ते कर्तव्य कुठेतरी माझ्या कर्तव्याच्या आड लागलं आणि म्हणून तेव्हा तुला समजावण्यासाठी या गणेशाच्या इथपर्यंत येणं झालं याला सुद्धा कारण आहे सहज तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले म्हणे माझ्या गिरजामातेनं तुझ्या गंगामातेच्या वतीने प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा ज्यावेळी पूर्ण झाली त्यावेळी तुझ्या मातेचा अपमान झाला हे सहज शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले तुम्हाला तुझ्या मातेचा अपमान झाला हे तू ऐकलंस की अनुभवलंस देवा हे शब्द माझ्या मातेच्या मुखावाटे बाहेर पडले आणि मातेच्या मुखावाटे बाहेर पडणारे शब्द हे केवळ सत्य आणि सत्य असतील हा मातेचा पुत्र या नात्यानं मला तरी वाटतंय मग हे लक्षात ठेव तुझ्या मातेचा अपमान झाला असं ते तुला वाटत असेल तर तो गैरसमज क्षणभर मनातून काढून ठेव तुझ्या मातेचं तत्व आणि सत्व ज्यावेळी ती साक्षात शिवशंकराच्या जटिल वास्तविक होती त्यावेळी ते तिचं सत्व होतं ते सत्व आणि तत्व सापडण्याच्या क्षणी सुद्धा आहे आणि केवळ तुझ्या स्वार्थासाठी ते सत्व आणि तत्व जर तू लयाला घालवण्याचा प्रयत्न करत असशील तर हा गणपती गजानन तुझा कदाचित वैरी म्हणून तुझ्या विश्वास पुढं काय होणार आहे पुढं काय घडणार आहे याचा विचार सम्राट तरी मी करणार नाहीये पण मातेच्या मुखामध्ये बाहेर पडणारे शब्द हे सत्य आणि सत्य करणं हे एकच मला माझ्या लेकरासमोर